भारतीय संस्कृतीचा इतिहास सहसा विविध राजकीय साम्राज्यांच्या उत्कर्षाच्या आणि ऱ्हासाच्या अनुषंगाने सांगितला जातो. या प्रक्रियेमध्ये भारतीय संस्कृतीच्या भौगोलिक सीमारेषांमध्ये सतत बदल होत राहिला. या संस्कृतीच्या प्रवाहामध्ये इतर संस्कृतींकडून येणारे नवीन सांस्कृतिक प्रवाह जोडले गेले. मध्य आशियातील तुर्की आक्रमणाने इस्लामी संस्कृती भारतात आली आणि तिचे राजकीय साम्राज्य निर्माण झाले. भारत इस्लामी संस्कृतीचा मुकाबला करत होता आणि तेव्हाच युरोपियन संस्कृतीच्या वाढत्या शक्ती भारतात प्रवेश करत होत्या. अखेरीस युरोपियन वसाहतवादामुळे भारतामध्ये ब्रिटिश राजवटीची स्थापना झाली. ब्रिटिशांबरोबरच वैज्ञानिक भौतिकतावाद भारतात आला आणि त्याचबरोबर ख्रिश्चन मिशनरी देखील. पण त्यातूनच एक नवीन जागृती निर्माण झाली. या जागृतीसोबतच भारताचा एक आधुनिक राष्ट्र या नात्याने पुनर्जन्म झाला. स्वातंत्र्योत्तर काळात जागतिकीकरणाची प्रक्रिया वेगवान झाली आणि आता तर इंटरनेटच्या आगमनाने जगभरातील सांस्कृतिक प्रवाह भारतीय संस्कृतीत प्रवेश करत आहेत, मिसळत आहेत. त्याच वेळी प्राचीन भारतीय संस्कृतीच्या संकल्पना जगभर पसरत आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे उदयोन्मुख जागतिक संस्कृतीला भारताने दिलेले योगदान आहे. आज राष्ट्रांच्या जागतिक समुदायामध्ये भारताचे अगदी अपरिहार्य कार्य कोणते हे जाणून घेण्यासाठी सहस्रावधी वर्षांपासून उलगडत आलेले भारतीय संस्कृतीचे कार्य आणि त्या पाठीमागचा दृष्टिकोन आपण समजून घेतला पाहिजे. राजकीय साम्राज्यांच्या उत्कर्ष अपकर्षामागे चेतनेच्या विकसनाची एक उदयोन्मुख प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया त्या सर्वांची एका अर्थपूर्ण ध्येयाच्या समान धाग्यामध्ये गुंफण करते. चेतनेच्या या उत्क्रांतीमध्ये एका संस्कृतीमधील सामूहिक सचेत जीवाचे अस्तित्व सूचित होते. हे अस्तित्व विविध साम्राज्यातील लोकसमूहांच्या पिढ्यांच्या माध्यमातून जन्म व वृद्धीच्या प्रक्रियेमधून जात असते. आध्यात्मिक इतिहासाने याचा मागोवा घेतला पाहिजे आणि ही प्रक्रिया उलगडली पाहिजे. नवजागृत भारताला स्वतःच्या मूळ स्वरूपाचे भान येऊ लागले. प्राचीन आध्यात्मिक ज्ञानाचा व अनुभवाचा त्यांच्या खोलीसहित पूर्णतेसहित पुनर्शोध घेणे हे पहिले अतिशय आवश्यक असे कार्य होते. तत्वज्ञान, साहित्य, कला, विज्ञान आणि तार्किक ज्ञानामध्ये आध्यात्मिकतेचा प्रवाह खेळवणे ही दुसरी पायरी होती. भारतीय वृत्तीच्या प्रकाशामध्ये आधुनिक प्रश्नांना मूलगामी पद्धतीने सामोरे जाणे आणि आध्यात्मिक समाजाच्या
एका व्यापक समन्वयामध्ये त्याची रचना करण्याचा प्रयत्न करणे हे तिसरे आणि सर्वाधिक अवघड असे कार्य होते. भारतीय संस्कृतीने या तीनही दिशांनी साध्य केलेल्या यशावर भारत भावी मानवतेला जे योगदान देईल त्याचे प्रमाण अवलंबून असेल. भारत हा आजवर नेहमीच स्वतःसाठी नव्हे तर मानवतेसाठीच अस्तित्वात राहिलेला आहे आणि स्वतःसाठी नव्हे तर मानवतेसाठीच भारत महान होणे आवश्यक आहे. अंतस्फूर्तीचे युग. भारतामध्ये आध्यात्मिक आत्मज्ञानाच्या सर्वात प्राचीन नोंदी या प्रामुख्याने वेदांमध्ये आढळतात. मनुष्य निसर्गातील ज्या विविध शक्तींची पूजा अर्चना करतो त्या पाठीमागे एकच आत्मा, एकच अस्तित्व आणि एकच चेतना आहे हे वेदांनी अगदी उघडपणे प्रतिपादित केले. आणि आपण व तो महत्तर आत्मा अभिन्न आहोत. तसेच विभिन्न रूपाकारांच्या पाठीमागे अमर्त्य असा आत्मा आहे. हा अनुभवाधारित साक्षात्कार जो जो कोणी आत्मशोधाच्या मार्गावर वाटचाल करू लागे त्याच्या प्रत्ययास येत असे. ज्या साधकांना असा आत्मसाक्षात्कार होत असे त्यांना ऋषी असे संबोधले जात असे. ते प्रजेला, राजाला राज्यकारभार विषयक मार्गदर्शन करत असत. त्यांनी भारतीय संस्कृतीचा पाया रचला. वेद किती प्राचीन आहेत. परंपरावादी विद्वान वेद इसवी सन पूर्व 1500 मधील असल्याचे मानतात, परंतु वैदिक ऋषी त्यांच्याही पूर्वसुरींचा उल्लेख करतात. त्यामुळे वैदिक काळ आणि त्या ज्ञान प्रणाली किती प्राचीन आहेत हे ठरवण्यामध्ये थोडी अडचण निर्माण होते. वैदिक अनुभव मंत्र रूपाने मौखिकरित्या पिढ्यानपिढ्या संक्रमित केले गेले आहेत. श्री अरविंदांनी या प्राचीन मंत्रमय भाषेला देवभाषा असे संबोधले आहे. या भाषेमध्ये शब्दांची सर्जनशील शक्ती केंद्रस्थानी होती. ऋषींनी मंत्रांची काही बौद्धिक स्तरावरनं रचना केली नव्हती, तर ते वैदिक मंत्रांचे उद्गाते होते. अस्तित्वाच्या अगदी गहनतम अंतरंगामधून उदित होणाऱ्या अभिप्सेच्या अग्निज्वालेचा त्यांना शोध लागला होता आणि त्यांनी जीवनामध्ये त्या अभिप्सा अग्नीलाच मंत्ररूप दिले. या लयबद्ध शब्दोच्चारांमध्ये प्रचंड रूपांतरणकारी शक्ती साठवलेली होती. त्यांचा उच्चार हा प्रकृतीच्या जन्मजात प्रक्रियांशी एकरूप होता.
हा अभिप्सारूपी अग्नी त्यांना केवळ त्यांच्या स्वतःमध्येच दिसला असे नाही, तर तो त्यांना निसर्गामध्ये सर्वत्र आढळून आला. हा अग्नी प्रकृतिगत उत्क्रांतीची चमत्कृतीपूर्ण प्रक्रिया चेतनेच्या उच्चतर श्रेणींकडे घेऊन जात आहे असे त्यांना आढळले. अग्नीच्या आरोहण करणाऱ्या मार्गाचे अनुसरण केल्यानंतर त्यांना इंद्राच्या म्हणजे दिव्य मनाच्या अवरोहण करणाऱ्या शक्तीचा शोध लागला आणि ते त्याप्रत खुले झाले. दिव्य मनासोबत त्याच्या आत्मरूपांतरणाच्या प्रचंड शक्तीचा शोधही त्यांना लागला. ही प्रक्रिया म्हणजे एकाच वेळी एक प्रवास होता आणि एक ती लढाई देखील होती. अस्तित्वाच्या उच्चतर स्तरांवर आरोहण करायचे आणि त्या चेतनेच्या महत्तर शक्ती स्वतःमध्ये धारण करायच्या. जडभौतिक प्रकृतीच्या अतीत असणाऱ्या चेतनेच्या 7 स्तरांचा नकाशा त्यांनी काढला होता. वेदांमध्येच आपल्याला अतिमानसाचा म्हणजेच विज्ञानाचा पहिला संदर्भ सापडतो. श्री अरविंदांनी आधुनिक भाषेमध्ये त्यालाच सत्यचेतना असे म्हटले आहे. चेतनेच्या या स्तराने निराकार एकत्वाला विविध नामरूपधारी जगाशी जोडले. हा स्तर म्हणजे सृष्टीच्या विविधतेचा आणि एकत्वाचा गतिमान पाया होता. सत्यचेतनेच्या विशाल सुमेळामध्ये विविधता आणि एकत्व एकत्रित आले होते. सूर्यगामी आरोहणकारी मार्गांचा नकाशा वेदांनी रेखाटला होता. आत्मशोध आणि आत्मरूपांतरणाची वेदांची ही आंतरात्मिक आध्यात्मिक प्रक्रिया होती. या प्रक्रियेला ते यज्ञ असे संबोधत असत. प्रकृतीमधील उत्क्रांतीवादी रूपांतरणाची ही सार्वत्रिक प्रक्रिया होती. ही प्रक्रिया एकाच वेळी व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ होती. या प्रक्रियेमुळे आध्यात्मिक संपदेबरोबरच भौतिक संपदा आणि समृद्धी देखील मिळाली. वेदांमधील ज्ञान मंत्रमय भाषेच्या चैतन्यमय प्रतीकांमध्ये शब्दबद्ध झाले. या मंत्रोच्चारातून जी प्रचंड शक्ती प्राप्त होते ती धारण करण्याचे मानसिक सामर्थ्य ज्यांच्यापाशी असे त्यांनाच या ज्ञानाचा अधिकार होता. साधकांसमोरच हे मंत्र स्वतःचा खरा अर्थ आणि त्यांची शक्ती प्रकट करत असत. समाजातील उर्वरित घटकांसाठी हे मंत्र हे यज्ञादी विधी म्हणजे भौतिक समृद्धी हस्तगत करण्याची साधनं होती. भारतातील अंतस्फूर्तीचे हे युग होते. हे युग गूढ रहस्यांचे होते. आध्यात्मिक जागृतीचा हा उषःकाल होता. मानवी प्रकृतीच्या रूपांतरणाचा हा कालखंड होता. कालौघामध्ये इसवी सन पूर्व 800च्या आसपास मूळ वैदिक ज्ञान मोठ्या प्रमाणात लोप पावले होते. यज्ञाच्या प्रतीकांच्या आणि कर्मकांडांच्या जटिलतेमध्ये गहन आध्यात्मिक ज्ञान पडद्याआडच राहिले. पाणिनीच्या पूर्वी यास्काचार्य नावाचे एक कोशकार होऊन गेले. त्यांनाही ज्याचा अर्थ माहीत नव्हता अशा 400 शब्दांचा उल्लेख त्यांनी कोशामध्ये केला होता. वैदिक ज्ञानाच्या या लोप पावण्यामधून ब्राह्मण ग्रंथ व उपनिषद यांच्या रूपाने
पुनरुज्जीवनाची एक नवी शक्तिशाली चळवळ आकाराला येऊ लागली. वैदिक यज्ञांच्या रूपांचे जतन करण्यावर ब्राह्मण ग्रंथांनी आपले लक्ष केंद्रित केले. वैदिक समारंभाचे प्रत्येक बारीक-सारीक तपशील निश्चित करण्यासाठी आणि त्यांचे जतन करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. यज्ञविधी भौतिकदृष्ट्या परिणामकारक ठरावेत म्हणून आवश्यक असणाऱ्या गोष्टी, त्यातील विविध घटकांचे आणि प्रक्रियांचे प्रयोजन या सगळ्याचे जतन करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. दुसऱ्या बाजूने उपनिषदांनी वेदांच्या गाभ्याचे प्रकटीकरण करण्याचा ध्यास घेतला. ध्यान आणि आध्यात्मिक अनुभूतीच्या आधारे त्यांनी लुप्त झालेले ज्ञान पुन्हा संपादन करण्याचा प्रयत्न केला. शाब्दिक सत्यापेक्षा त्यांचा भर उच्चतर सत्यावर होता आणि ते ज्या उच्चतर सत्याच्या शोधात होते त्यांच्यावर प्रकाश टाकणाऱ्या सूचना एवढ्यापुरताच ते त्या शब्दांचे संदर्भ घेत होते. वैदिक शब्द हे विचाररूपी आणि दर्शनरूपी बीजाप्रमाणे होते. त्याच्या आधारे ऋषींनी प्राचीन सत्य नव्या रूपामध्ये पुनर्प्राप्त करून घेतले. त्यांना जे सत्य गवसले ते त्यांनी त्या काळाला अनुसरून बुद्धिगम्य शब्दांमध्ये अभिव्यक्त केले. वेदांमध्ये शब्दबद्ध झालेल्या शाश्वत ज्ञानाची अशा रीतीने पुनर्मांडणी करण्यात आली. ब्रह्मज्ञान ही उपनिषदांची मध्यवर्ती संकल्पना होती. वेदांचे विवरण करण्यापेक्षा वेदांताचा शोध लावणे हे त्यांचे खरे कार्य होते. वेदांचा अंत या अर्थाने आजकाल बरेचदा वेदांत या शब्दाचा अर्थ लावला जातो, पण त्याचा खरा अर्थ वैदिक अनुभवांच्या पुनर्शोधाची परिणती आणि याज्ञवल्क व जनक ऋषींसारख्या थोर ऋषींच्या आंतरिक साक्षात्कारा आधारे त्यांची आधुनिक भाषेमध्ये एका नव्या रूपात केलेली मांडणी असा होतो. बऱ्याच उपनिषदांची निर्मिती प्रक्रिया काही शतकांपासून चालू होती, तरी त्यातील 10 सर्वात प्राचीन उपनिषदांना प्राथमिक उगम स्रोत म्हणून मान्यता आहे. या उपनिषदांना मूळ वेदांत म्हणून मान्यता आहे. उपनिषद ही भारतातील अंतस्फूर्तीच्या बहराचा नमुना म्हणून ओळखली जातात आणि त्याच वेळी ती अंतस्फूर्तीच्या युगाच्या अंताची देखील द्योतक ठरतात. उपनिषदकालीन या ऋषीमुनींनी वेदांची प्राचीन गूढरम्य परंपरा आणि भारतात येऊ घातलेल्या तर्कबुद्धीच्या युगामध्ये सेतू उभारणीचे कार्य केले. या कालखंडात जे प्रचंड कार्य घडून आले त्याने भारतीय आध्यात्मिकतेच्या अंतःप्रेरणेचा शाश्वत पाया रचला. भारतीय संस्कृतीच्या कोवळ्या आत्म्याला त्याने सखोल आध्यात्मिक वळण दिले, ज्यामुळे पुढे 2500 वर्ष सातत्याने तिचे जीवित कार्य विकसित होत राहिले. तर्कबुद्धीचे युग, आध्यात्मिक संस्कृतीचा बौद्धिक पाया. अंतस्फूर्तीच्या युगाच्या आध्यात्मिक साक्षात्काराच्या उत्तुंग उंचीवर पोचल्यावर विकासक्रमातील अवरोहणाला सुरुवात झाली आणि इसवी सन पूर्व 500 नंतर तर्कबुद्धीचा उदय झाला. आधीच्या युगांमधील गूढ
आणि अंतःस्फूर्तीवर आधारित पद्धतींची जागा बुद्धी, तर्कशास्त्र आणि तत्वज्ञान यावर आधारित पद्धती घेऊ लागल्या. भारताप्रमाणेच ग्रीस आणि चीन या देशांमध्ये देखील हे घडून आले. इतर संस्कृतींमध्ये हे प्रयत्न आधीच्या युगातील आध्यात्मिक प्रेरणांपासून तुटल्यासारखे झाले. पण उपनिषदकालीन ऋषींनी केलेल्या महान कार्यामुळे भारतामध्ये मात्र ते तुटले पण आले नाही. शोध घेऊ पाहणाऱ्या बुद्धीच्या उदयाचा आणि विकासाचा हा कालखंड होता. ग्रीसप्रमाणे भारतात सुद्धा तत्वज्ञानाच्या माध्यमातून बुद्धी ही जीवनाच्या आणि जगाच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत होती. या कालखंडातच विज्ञान सुद्धा विकसित होऊ लागले, पण ते पूरक शक्ती म्हणून उदयास आले. श्री अरविंदांनी देवभाषा असा जिचा उल्लेख केला ती प्राचीन मंत्र भाषा होती. तिचे आता अनेक प्रादेशिक भाषांमध्ये विभाजन झाले होते. पाणिनी सारख्या व्याकरणकारांनी देवभाषेच्या शुद्धीकरणाचा आणि तिची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. शुद्धीकरण आणि पुनर्रचना झालेल्या या भाषेला संस्कृत असे संबोधण्यात येऊ लागले. इतर भाषांना प्राकृत ही संज्ञा वापरली जाऊ लागली. संस्कृतमध्ये सूत्रबद्ध आणि निर्मितीक्षम व्याकरण असल्यामुळे तत्वज्ञानात्मक विश्लेषणाला आवश्यक असणारी भाषिक अचूकता त्याच्यामध्ये होती. वेदांची आणि उपनिषदांची भाषा वैज्ञानिक स्वरूपाची नव्हती, पण संस्कृतच्या उदयानंतर तार्किक अभिव्यक्ती करणारे नेमके आणि अचूक असे सूत्रबद्ध साहित्य निर्माण झाले. उपनिषदांमध्ये असलेले अंतःस्फूर्तीवर आधारित असलेले एकात्मिक ज्ञान या काळामध्ये तत्वज्ञानाच्या आणि ज्ञानशास्त्राच्या 6 मुख्य शाखांमध्ये विभागले गेले. मूलभूत स्वरूपाची धारणा मूळ एकात्मिक ज्ञानापासून अलग झाली. तिने आपले ज्ञानक्षेत्र मर्यादित केले आणि त्यातून बादरायणांच्या उत्तरमीमांसा या शाखेचा उदय झाला. विभाजनकारी विश्लेषण एकात्मिक ज्ञानापासून अलग झाले आणि त्यातून कपिल ऋषींच्या सांख्य तत्वज्ञानाचा उदय झाला. मानसशास्त्रीय प्रयोगांनी स्वतःला एकात्मिक ज्ञानापासून अलग केले आणि त्यातून पतंजलींच्या योगाची निर्मिती झाली. भौतिक विश्लेषणाने स्वतःला एकात्मिक ज्ञानापासून अलग केले आणि त्यातून कणाद ऋषींच्या वैशेषिक शाखेची निर्मिती झाली. विवेचक प्रक्रियांच्या विश्लेषणाने स्वतःला एकात्मिक ज्ञानापासून अलग केले आणि त्यातून गौतम ऋषींच्या न्याय या शाखेची निर्मिती झाली. जीवनक्रियांच्या सूत्रांचे उपयोजन करणारी ज्ञानशाखा अलग झाली आणि त्यातून जैमिनी यांच्या पूर्वमीमांसा या शाखेचा उदय झाला. आपल्यामध्येच पूर्ण ज्ञान सामावले असल्याचा दावा या 6ही शाखा करू लागल्या. याशिवाय या कालखंडात बौद्ध धर्म आणि जैन धर्म या 2 मुख्य धर्मांचा उदय झाला. वैदिक आणि अवैदिक अशा 2 गटांमध्ये या ज्ञानशाखांची विभागणी झाली. राजकीय दृष्टीने पाहायचे झाले तर याच कालखंडात मॅसेडोनियातील अलेक्झांडरचे भारतावर आक्रमण झाले. हे आक्रमण थोपवण्यासाठी चाणक्य आणि चंद्रगुप्त यांनी आपल्या राजकारण धुरंधरतेच्या आधारे भारताच्या जवळपास सर्व भूभागावर मौर्य साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर उदयाला आलेल्या साम्राज्यांनी पुढे सुमारे 1000 वर्षांपर्यंत भारताचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले. मौर्य वंशातील सम्राट अशोकाने
बौद्ध धर्माचा स्वीकार केला. भारतीय संस्कृतीच्या सांस्कृतिक वारशाचा प्रसार आग्नेय आणि वायव्य आशियामध्ये करणे हे त्याचे जीवित कार्य बनले. राजकीय आणि सामाजिक चर्चासत्रांमध्ये धर्मातील आणि शास्त्रातील संकल्पनांचे वर्चस्व आढळून येत असे. वाल्मिकींचे रामायण आणि व्यासांचे महाभारत ही 2 राष्ट्रीय स्तरावरील महाकाव्य ठरली. या कथांमध्ये भारताच्या आसेतू हिमाचल प्रांतांचा समावेश झालेला आढळतो. या दोन्ही महाकाव्यांमध्ये भारतातील प्राचीन पौराणिक राजांच्या आणि त्यांच्या धर्मस्थापनेच्या कथा आलेल्या आहेत. भगवद्गीतेने ज्ञानाच्या सर्व विखुरलेल्या शाखांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला. सामान्य माणसाच्या आवाक्यात येईल अशा पद्धतीने वेदोपनिषदांमधील आध्यात्मिक ज्ञानाची मांडणी करण्यात आली. सुमारे 2000 वर्षांमधील संस्कृतीची जडणघडण करण्याचे श्रेय या 2 महाकाव्यांना जाते. त्यांनी भारतीयांमध्ये आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक प्रयोजनाची मूल्ये रुजवली. महान सामाजिक बांधणीचा हा कालखंड होता. केवळ साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीनेच नव्हे तर तत्वज्ञान, धर्म, महाकाव्य, विश्वविज्ञान, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, गणित, सामाजिक शास्त्र यांच्या तपशीलवार मांडणीचा आणि सुरचना होण्याचा हा कालखंड होता. त्यांनी आध्यात्मिक संस्कृतीची सखोल आणि समृद्ध अशी बौद्धिक पायाभरणी केली. त्यांनी भारतीय संस्कृतीच्या सामूहिक मनाला भारताच्या आध्यात्मिक कार्याच्या दिशेने वळवले. या कालखंडात भारताचा आत्मा त्याच्या गहन प्रगल्भतेपर्यंत आणि त्याच्या सर्जनशील क्षमतेच्या शिखरावर पोहोचला होता. भक्तियुग आध्यात्मिक संस्कृतीचे भावनिक अधिष्ठान. वैदिक कालखंडाच्या दिव्य बालपणानंतर वैदिक अनुभूतीचा पुनर्शोध घेणाऱ्या उपनिषदकालीन ऋषीमुनींच्या वीर तारुण्यानंतर तर्कबुद्धीच्या तेजस्वी आणि बलशाली पुरुषार्थानंतर भारतीय संस्कृतीच्या चेतनेचे केंद्र अवरोहण करत हृदय केंद्रापर्यंत येऊन पोहोचले. शतकांपासून प्रगल्भ होत गेलेली तर्कसंगत बुद्धी काहीशी पिछाडीला गेली आणि तिने भावनिक आणि सौंदर्य जाणीवेला जागा करून दिली. ऋषीमुनींच्या प्रगल्भ आणि सुसंस्कृत अभिव्यक्तीला गुप्त सम्राटांच्या रूपाने आश्रय मिळाला. त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या सुवर्णयुगाला चालना मिळाली. भारताच्या इतिहासातील हा सर्वाधिक समृद्धीचा आणि सर्जनशीलतेचा कालखंड होता. सातत्याने चालू असलेल्या बुद्धीच्या विकास प्रक्रियेचा एक भाग म्हणून गुप्त कालखंडामध्ये नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्याचा विकास झाला. नालंदा विद्यापीठ हे जगातील पहिले निवासी विद्यापीठ होते. त्याच्या भरभराटीच्या काळात नालंदा विद्यापीठात 2000 शिक्षक होते आणि 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते.
संपूर्ण भारतभरातून आणि आशियाई देशांमधून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत असत. या विद्यापीठात प्रवेश मिळवणे मोठे कठीण काम होते आणि उच्च कोटीची बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश मिळत असे. या विद्यापीठाच्या आणि मठमंदिरांच्या बाहेर असणारी प्रजा आध्यात्मिक शिक्षणाच्या प्रतीक्षेत होती. चेतना हृदय केंद्राकडे वळल्यामुळे आता संस्कृतीच्या भावनिक आणि सौंदर्यशील गरजा केंद्रस्थानी येणे आवश्यक होते. आधीच विकसित झालेल्या बौद्धिक संपदेने सर्व प्रकारच्या कला, संगीत आणि साहित्याच्या विकासासाठी एक भक्कम पाया पुरवला. त्या युगाचे प्रतिनिधित्व ज्येष्ठ कवी कालिदास यांच्याकडे जाते. कालिदास हे संस्कृत नाटककार देखील होते. कालिदास लिखित शाकुंतल हे नाटक जगभरातील साहित्यामध्ये सर्वात परिपूर्ण आणि मनमोहक प्रणयरम्य नाटक म्हणून गौरवले जाते. भारतीय संस्कृतीच्या सामूहिक भावनांचे शुद्धीकरण करून त्यांना ईश्वराभिमुख करण्याची वेळ आता आली होती. मंदिरामधील पूजा अर्चना आणि धार्मिक काव्याच्या एका नव्या रूपाच्या आधारे म्हणजे पुराणांच्या आधारे ही गोष्ट साध्य झाली. भगवद्गीतेने तर्कबुद्धीच्या युगामध्येच आध्यात्मिक साक्षात्कारामधील भक्ती आणि प्रेमाचे महत्त्व अधोरेखित केले होते. वेदव्यास हे पुराणांचे उद्गाते असल्याचे मानले जाते, पण पौराणिक काव्य खऱ्या अर्थाने बहराला आले ते गुप्त काळात. येणाऱ्या शतकांमध्ये 18 मुख्य पुराणांच्या रूपाने भक्तीचे बीज येथे रुजले आणि अंकुरले. त्यांनी भावनिक अस्तित्वाचा आध्यात्मिक रूपांतरणाचे साधन म्हणून उपयोग केला आणि मानवामधील भावनिक अस्तित्वाचे आध्यात्मिकीकरण केले. पुराण, रामायण आणि महाभारत यामधील कथांच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञान सर्व वर्णातील व्यापक जनसंख्येपर्यंत पोहोचले. या काळामध्ये वैदिक संस्कृतीचे जोमदार पुनरुज्जीवन झाले. पुराणांनी वेदांमधील मूलभूत सत्य जतन केली, पण त्यांनी ती नव्या रूपामध्ये अभिव्यक्त केली. वैदिक निसर्गदेवतांची जागा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीने आणि त्यांच्या शक्तिरूपाने घेतली होती. वैदिक अग्नी आणि यज्ञाची जागा मंदिरे आणि देवता पूजनाने घेतली. या कालखंडामध्ये भारतामध्ये कोरीव शिल्पाकृतींनी सुसज्ज असलेल्या मंदिरांच्या स्थापत्यशास्त्राचा उदय आणि विकास झालेला आढळतो. या पवित्र शिल्पाकृतींद्वारे आणि वैविध्यपूर्ण रचनांद्वारे जे अभिव्यक्त होत असे ते भावभावनांना आणि सौंदर्यात्मक आनंदाला मुग्ध करत असे. देवदेवतांचे पूजा अर्चन, विधिविधाने आणि सण समारंभ यांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या चेतनेमध्ये आध्यात्मिक आदर्शांची बीजे रुजली. ईश्वर मनुष्याच्या अंतर्यामी निवास करतो ही जाण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. भक्ती ही आध्यात्मिक साक्षात्काराची एक लोकप्रिय पद्धत बनली. याच कालखंडात विष्णूच्या दशावतारांची कथा रूढ झाली. दशावतारांच्या संकल्पनेच्या साहाय्याने जनसामान्यांना
आध्यात्मिक उत्क्रांती आणि मानवतेमध्ये होणारे ईश्वराचे आविष्करण समजावून घेणे अतिशय सोपे झाले. बुद्धाचा देखील अवतारांच्या मालिकेमध्ये समावेश करण्यात आला. वेदोपनिषद काळातील विश्वविज्ञानाला पुराणांमध्ये सप्त लोकांच्या संकल्पनेच्या माध्यमातून एक नवीन रूप प्राप्त झाले. भारतामध्ये भक्ती चळवळीचा पाया रचला गेला. भक्ती संप्रदायाचा विकास झाला. या भक्ती संप्रदायाने भारतीयांना आणि त्यांच्या भावभावनांना आध्यात्मिक साक्षात्काराच्या दिशेने वळवले. पुढील सहस्रकामध्ये भारतभरामध्ये उत्क्रांतीची ही वाटचाल संत सत्पुरुषांच्या माध्यमातून बहरत राहिली. चैतन्य महाप्रभूंनी उद्घोषित केलेल्या दिव्य प्रेमाच्या धर्मामध्ये आणि तत्वज्ञानामध्ये या उत्क्रांतीचा परमोत्कर्ष झालेला पाहायला मिळतो. शक्तियुग, तंत्रमार्गाचा कालावधी. इसवी सन 600च्या सुमारास चेतनेचे केंद्र आणखी खाली सरकले. धार्मिक आणि आध्यात्मिक आघाडीवर याच काळात पुराणांना पूरक अशा रीतीने तंत्रमार्गाचा उदय झाला. विश्वनिर्मिती करणारे सर्जनशील युग्म म्हणून तंत्राने आपले केंद्र शिव आणि शक्तीवर केंद्रित केले. अर्थात नृ आणि घ्न या नावांनी वेदांमध्ये ही संकल्पना आधीपासूनच अस्तित्वात होती. तर्कबुद्धीच्या युगामध्ये सांख्य तत्वज्ञानात ही संकल्पना पुरुष आणि प्रकृतीच्या रूपाने साकारली. इसवी सन 600 पर्यंत या संकल्पना विकसित होत राहिल्या आणि नंतर त्या तंत्रमार्गातील शिवशक्तीमध्ये समाविष्ट झाल्या. तंत्रमार्गाच्या माध्यमातून शिवशक्ती समावेशन ही आध्यात्मिक साक्षात्काराची केंद्रवर्ती प्रक्रिया म्हणून समजण्यात येऊ लागली. पुन्हा एकदा प्राचीन ज्ञानाची भारतीय संस्कृतीच्या तत्कालीन विकासाच्या टप्प्याला सुसंगत अशा रीतीने पुनर्मांडणी करण्यात आली. त्यांनी जीवन ऊर्जेची सर्जन शक्ती दिव्य साक्षात्काराच्या दिशेने वळवली. नादबिंदूतून उत्पन्न होणाऱ्या वैश्विक सर्जक प्रक्रियेचा तंत्रमार्गाने शोध घेतला, जो आदिम बीजाचा ध्वनी होता. त्यांनी बीजमंत्राच्या निर्मितीचा, लयीचा आणि त्याच्या भूमितीचा मागोवा घेतला. हा तोच कालखंड होता जेव्हा भारतीय गणित त्याच्या गौरवशाली अभिजात युगामध्ये पोहोचले होते. शक्तीच्या सर्जनशील ऊर्जेचे सृष्टीद्वारे जे कार्य चाललेले असते त्याचा शोध घेण्याचा आणि त्याची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न तांत्रिकांनी केला. त्यांनी सूक्ष्म देहातील नाड्यांची आणि चक्रांच्या ज्ञानाची एक पद्धतशीर मांडणी केली. मानवी उत्क्रांतीला चालना देणाऱ्या आणि मानवामध्ये सुप्त असलेल्या कुंडलिनी शक्तीच्या जागृतीची एक प्रक्रिया त्यांनी विकसित केली. भौतिक प्रकृतीच्या अतीत असणाऱ्या गूढ शक्तींवर त्यांनी प्रचंड प्रभुत्व मिळवले. त्यांनी आध्यात्मिक मुक्तीबरोबरच
वैश्विक भोगाचा, आनंदाचा पैलू देखील समाविष्ट केला. पुरुष आणि स्त्री यांच्यातील तसेच सृष्टी आणि मानव यांच्यातील आध्यात्मिक नातेसंबंधांचे त्यांनी संश्लेषण केले. एवढेच नव्हे तर जीवनाचे लैंगिक आणि इंद्रियजन्य परिमाण देखील त्यांनी आध्यात्मिकतेच्या परिघात समाविष्ट केले. 8व्या शतकापर्यंत भक्ती संप्रदायानेही प्रणय भावना आणि ऐंद्रिय ऊर्जा दिव्य साक्षात्काराच्या दिशेने वळवण्यास सुरुवात केली होती. शतकानुशतके तंत्र आणि पुराणे एकमेकांच्या हातात हात घालून चालत राहिली आणि भारताच्या अभिजात युगामधील सर्वात चैतन्यमय आणि टिकाऊ चळवळ असे स्वरूप त्यांना प्राप्त झाले. त्याचा लोकांच्या मनावर कायमचा ठसा उमटला. लोकांच्या सामान्य मनाची कवाडं त्यांनी आंतरिक सत्याच्या उच्चतम गहनतम श्रेणींकडे, त्याच्या जाणीवेच्या आणि त्याच्या अनुभवाच्या दिशेने वळवली. पुढील शतकांमध्ये संपूर्ण भारतभर मंदिरांच्या स्थापत्यकलेचा जोरदार उदय झाला. इसवी सन 1000 पर्यंत भारताचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रभाव आग्नेय आशियामध्ये पसरला होता. भारतीय विश्वविज्ञान आणि ज्ञानप्रणाली यांच्याद्वारे संपूर्ण आशियामध्ये मोठमोठी मंदिरे उभारली गेली आणि त्यांनी तेथील संस्कृतीला आकारही दिला. भारतीय धर्मांचे, तत्वज्ञानाचे, विज्ञान, कला, तंत्रज्ञान यांचे जे वैश्विक स्वरूप होते, त्यामुळे आशियातील शेजारी देश भारताकडे आकृष्ट झाले. भारतीय विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी शेजारील देशांमधील विद्यार्थी धडपडत असत. भारताचा सागरी व्यापार हा सांस्कृतिक प्रसाराचे माध्यम ठरला. भारताचा आध्यात्मिक प्रभाव दूरपर्यंत पसरला. भौतिक शारीर युग, शारीर चेतनेवरील विजय. मनाच्या आध्यात्मिकीकरणानंतर जीवनशक्तीचे आध्यात्मिकीकरण झाले आणि त्यानंतर सुमारे इसवी सन 1100च्या आसपास भारतीय संस्कृतीच्या चेतनेचे केंद्र आणखी खालपर्यंत सरकले. मूलाधार चक्र हे भौतिक चेतनेशी संबंधित असणारे चक्र आहे. या दीर्घ ऐतिहासिक प्रक्रियेदरम्यान झालेल्या बदलामुळे आता शारीर चेतना आणि तिचे आध्यात्मिकीकरण हा भारताच्या जीवित कार्यातील पुढचा टप्पा ठरला. चक्रांचे ज्ञान आणि तंत्रमार्गाचा जो सातत्यपूर्ण विकास होत राहिला, त्यातून हा टप्पा सहज स्वाभाविक रीतीने उदय पावला. शरीराचे दैवीकरण हे भारतातील योगीजनांसाठी संशोधनाचे क्षेत्र बनले. हे प्रभुत्व मिळवण्यासाठी प्राचीन ज्ञानाच्या आधारावर हठयोगाची पद्धती विकसित झाली. आध्यात्मिक जीवनाच्या दृष्टीने शरीरावर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्याचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून आणि त्याचे जीवनमान वाढावे म्हणून हठयोगाने योगासने आणि त्याच्याशी संबंधित प्रक्रिया विकसित केल्या. हठयोगाच्या दृष्टीने शरीर म्हणजे काही केवळ सजीव द्रव्याचा संचय नाही, तर शरीर म्हणजे
भौतिक अस्तित्व आणि आध्यात्मिक अस्तित्व यांच्यामधील सेतू आहे. हठयोगी शरीराकडे शरीर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहत नाहीत, तर भौतिक चौकटीच्या पलीकडे असलेल्या सूक्ष्म शरीराच्या परिभाषेत ते शरीराचे वर्णन करतात. हठयोगाने शरीरांतर्यामी असणाऱ्या जीवाला चढत्या वाढत्या प्रमाणात शक्ती, प्रकाश, पावित्र्य, स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक अनुभूती प्रदान केली. परंतु शरीराचे रूपांतरण करून त्याचे दैवीकरण करू शकेल अशा शरीरांतर्यामी असणाऱ्या आत्म्याच्या शक्तीचा शोध घेण्यामध्ये ते असमर्थ ठरले. हठयोगाच्या पद्धती या शारीरिक परिश्रमावर आधारित, अवघड आणि काळाचा व ऊर्जेचा अपव्यय करणाऱ्या होत्या. त्यासाठी त्यांना समाजापासून दूर राहावे लागे. त्यामुळे जगाच्या कल्याणासाठी म्हणून ज्या सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या असत, त्यांचा उपयोग एकतर अव्यवहार्य होत गेला किंवा मग तो अतिशय मर्यादित क्षेत्रापुरताच सीमित झाला. दुसऱ्या बाजूने भारतीय संस्कृतीची चेतना ही आणखी खालपर्यंत अवचेतन श्रेण्यांपर्यंत उतरली. या श्रेणी अतिशय निष्क्रिय, सुस्त होत्या. याच सुमारास भारतामध्ये मायावादाचे तत्वज्ञान खूप लोकप्रिय झाले होते. जग ही माया आहे, तो एक भास आहे आणि त्यामुळे या मायेचा त्याग केला पाहिजे, हा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. वैयक्तिक मुक्ती मिळवण्यासाठी योगी एकांतवासात समाजापासून दूर राहू लागले. भारतीय संस्कृतीची घसरण हळूहळू जडत्व आणि निद्रेमधील स्वप्नावस्थेत होऊ लागली. सांसारिक जीवनाचा त्याग करणे हा आदर्श रूढ झाला. भारतीय संस्कृतीचा बाह्यवर्ती विस्तार आता आटू लागला आणि अंतरंगामध्ये निमग्न राहण्यामध्येच तिचा कल वाढू लागला. परिणामतः भारतीय उपखंडामध्ये मध्य आशियामधून इस्लामी आक्रमणे होऊ लागली. तेव्हा होणाऱ्या विध्वंसापासून भारत स्वतःच्या मठमंदिरांचे आणि विद्यापीठांचे संरक्षण करू शकला नाही. इसवी सन 1500 पर्यंत भारताचा बहुसंख्य भाग हा परकीय सत्तांच्या ताब्यात गेला होता. भारतीय संस्कृतीच्या प्राचीन झऱ्यांमधून उगम पावलेले शेवटचे शक्तिशाली आणि सर्जक उमाळे म्हणजे विजयनगर आणि मराठा साम्राज्य. भारतीय संस्कृती अधिकाधिक रूढीवादी बनत गेली. दरम्यान युरोपमध्ये आधुनिक विज्ञान आणि भौतिकतावाद यांचा उदय होत होता. युरोपातील उदयोन्मुख शक्तींची दृष्टी आता भारताकडे वळली होती. भारतामधील ब्रिटिशांचा वसाहतवाद हा इस्लामी आक्रमणांपेक्षा अधिक विनाशकारी ठरला. त्यांनी भारताची केवळ भौतिक संपत्तीच लुटली नाही, तर त्यांनी भारताची अर्थव्यवस्था आणि प्राचीन शिक्षण पद्धती देखील नष्ट केली. इसवी सन 1900 पर्यंत भारत हा आर्थिकदृष्ट्या कंगाल आणि सांस्कृतिकदृष्ट्याही उद्ध्वस्त झाला होता. शरीरावर विजय मिळवून त्याचे आध्यात्मिकीकरण करण्याऐवजी शरीराकडे अध्यात्म मार्गातील धोंड म्हणून पाहिले जात असे. आध्यात्मिकता म्हणजे भौतिक जीवनाला नकार असे समीकरण बनले होते.
भारताचा पुनर्जन्म. वैदिक ऋषींनी लावलेल्या आत्मशोधामुळे भारताच्या आध्यात्मिक इतिहासाचा पहिला कालखंड उज्ज्वल होता. यज्ञ हा त्यांचा परवलीचा शब्द होता. उपनिषद काळातील ऋषींनी वैदिक अनुभूतीचा पुनर्शोध घेतला आणि त्याला एक नवीन रूप प्राप्त करून दिले. ब्रह्म हा त्यांचा परवलीचा शब्द होता. अंतस्फूर्तीची शक्ती हे त्यांचे साधन होते आणि त्यांनी भारतीय संस्कृतीचा आध्यात्मिक पाया रचला. या पायावर दुसरा कालखंड उभा राहिला. या दुसऱ्या कालखंडाने भारतीय संस्कृतीची बौद्धिक आणि तात्विक पायाभरणी केली. हे तर्कबुद्धीचे युग होते. त्याने भारतीयांच्या मनाचे आध्यात्मिकीकरण केले. धर्म हा त्यांचा परवलीचा शब्द होता. धर्माच्या या अधिष्ठानावर भारतीय संस्कृतीचा समृद्ध बहर फुलून आला. तिसऱ्या कालखंडात तंत्रमार्ग आणि पुराण बहराला आली. भक्ती हा पुराणांचा तर शक्ती हा तंत्रमार्गाचा परवलीचा शब्द होता. त्यांनी भारतीयांच्या भावनांचे, जीवनशक्तीचे, संकल्पशक्तीचे, ऐंद्रिय संवेदनांचे आध्यात्मिकीकरण केले. हे भक्तीचे आणि शक्तीचे युग होते. या कालखंडात ऋषी समूहापासून सुरू झालेल्या ज्ञानाचा प्रसार संपूर्ण आशिया खंडामध्ये झाला. त्यानंतरच्या काळात शरीराचे आध्यात्मिकीकरण करण्याचे प्रयत्न हठयोगाच्या माध्यमातून केले जात असल्याचे निदर्शनास येते. तथापि शरीरांतर्यामी असणाऱ्या आत्मशक्तीचा आणि तिच्या खऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा शोध अजून लागायचा होता. या काळात परकीय आक्रमणांमुळे भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होऊ लागल्याचे आढळते. युरोपीय वसाहतवाद हा भारतासाठी एक धोक्याचा कंदील होता. युरोपियन जीवनमान आणि संस्कृती यांच्यामुळे येथील जीवनाचा काही काळ विध्वंस झाला, तरी त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले असता पुढील 3 गोष्टी आढळून येतात. त्यामुळे भारतीयांमध्ये सुप्त असलेली बौद्धिक आणि विचक्षण टीकात्मक प्रेरणा जागृत झाली. त्यामुळे जीवनाचे पुनरुज्जीवन झाले. पुनरुज्जीवित झालेल्या भारतीयांना नवीन परिस्थितीला, नवीन आदर्शांना तोंड देण्याची आवश्यकता निर्माण झाली. आध्यात्मिकतेकडे कल असलेल्या सामाजिक सुधारणांपासून भारताच्या पुनरुत्थानाचा प्रारंभ झाला. आपल्या प्राचीन मुळांमधून कवींना काव्यनिर्मितीची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी भारत मातेचे एक नवीन चित्र लोकांसमोर प्रस्तुत केले. कलाकारांनी प्राचीन गाभाभूत गोष्टींना नवीन रूप दिले. 3 महापुरुषांनी प्राचीन आध्यात्मिक अनुभवाचे पुनरुज्जीवन केले. युगानुयुगांपासून चालत आलेल्या आध्यात्मिक ज्ञानाचा साक्षात्कार श्री रामकृष्ण परमहंस यांनी करून घेतला. भारताची महाकाय शक्ती जागृत होत आहे असा शक्तिशाली संदेश स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे दिला. श्री अरविंदांनी आध्यात्मिक अधिष्ठानाच्या आधारे भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत केली आणि भारताचे स्वातंत्र्य आणि त्याचे पुनरुज्जीवन
हा मार्गावरील केवळ एक टप्पा आहे असे त्यांना आढळले. उत्क्रांतीच्या वाटचालीमध्ये मानवी मन विकासाच्या एका अशा टप्प्यावर पोचले आहे की त्याने आता एका नवीन चेतनेच्या दिशेने उन्नत होणेच आवश्यक आहे. परंतु योगाच्या ज्या विविध पद्धतींमध्ये भारतातील प्राचीन ज्ञान विखुरले गेले होते, त्या पद्धती परस्परांशी विसंगत झाल्या होत्या. श्री अरविंदांनी स्वतःच्या आध्यात्मिक अनुभूतीच्या आधारे वेदांचे रहस्य जाणून घेतले. त्यांनी भारताच्या आध्यात्मिक इतिहासाचा आढावा घेतला, योगाच्या विविध पद्धतींचा समन्वय केला आणि त्यातून पुढे पूर्ण योगाचा उदय झाला. मानवी प्रकृतीच्या उत्क्रांतिमय रूपांतरणासाठी पूर्णयोगाची निर्मिती झाली. हठयोगी आणि तांत्रिकांनी ज्या गुरुकिल्लीचा शोध लावण्याचा प्रयत्न केला होता, ती शरीराचे दिव्यत्वामध्ये रूपांतरण करण्याची गुरुकिल्ली श्री अरविंदांनी शोधून काढली. या पृथ्वीवर दिव्य जीवन साकार व्हावे म्हणून पूर्णयोगाने आत्मा आणि जडतत्व, व्यक्ती आणि समष्टी यांचा समन्वय केला. उत्क्रांतीविषयक पौर्वात्य आणि पाश्चात्य संकल्पनांचा श्री अरविंदांनी समन्वय केला आणि उद्घोषित केले की मानव हा संक्रमणशील जीव आहे, तो उत्क्रांतीमधील अंतिम टप्पा नाही. पृथ्वीवरील चेतनेचे हे एक अभूतपूर्व असे साहस आहे आणि या साहसामध्ये भारताला एक प्रमुख भूमिका बजावायची आहे, हे भारताचे विधिलिखित आहे. Thank you.